रसिक श्रोते हो, ओम नमः शिवाय. श्रावण मासानिमित्त आपण शिवलीलामृत या ग्रंथाचे श्रवण करत आहोत. आज आपण 12वा अध्याय पाहणार आहोत. या अध्यायामध्ये बहुला आणि विदुर ब्राह्मण यांची कथा आहे. या दाम्पत्याची. हे दाम्पत्य व्यभिचारी असतात, मात्र शिवभक्तीने त्यांचा उद्धार होतो. याबरोबरच भस्मासुराची एक कथा आहे, ऐकूया. असेच एकदा प्रदोषाचे दिवशी कैलासनाथ कैलास पर्वतावर बसले होते. आपल्या हातात भस्म घेऊन शंकर ते स्वतःच्या सर्व अंगाला लावित होते. भस्म लावित असता त्या भस्मात त्यांना एक खडा सापडला. तो एका हाताने उचलून शंकरांनी जमिनीवर ठेवला. तसेच शिवाचे चरित्र अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहेच. त्याप्रमाणे त्या खड्यातून एक भला मोठा राक्षस निर्माण झाला. शंकरांनी त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले. शंकरासमोर तो हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, देवा, आपण मला निर्माण केले, आता मी आपला सेवक झालो आहे. देवा, मलाही आपली काहीतरी सेवा सांगा. तेव्हा शंकर त्याला म्हणाले, हे भस्मासुरा, तू ज्या भस्मामधून निर्माण झाला ते भस्म अंगाला लावण्यासाठी रोज मला आणून दे. रोज मला नवीन चिताभस्म आणून देत जा. शंकराची आज्ञा होताच भस्मासुराला आनंद झाला. सर्व पृथ्वीवर फिरून कुणी भक्त विलीन झाला असेल, अनंतात विलीन झाला असेल, तर त्याचे भस्म घेऊन शंकराला अर्पण करीत असे. परम भक्तांच्या मस्तकांची माळ करून शंकर गळ्यात घालीत असे. नेहमी स्मशानात पूर्ण वैराग्य नांदत असल्याने शंकर स्मशानात वस्ती करणे पसंत करीत असत. सर्वसामान्यपणे स्मशानात असेपर्यंत लोक विरक्त असतात, मात्र पुन्हा संसार सुखात दंग होतात. कर्तृत्व, नियंतृत्व, भोक्तृत्व, विभुत्व, साक्षीत्व व सर्वज्ञत्व या 6 चिन्हांनी युक्त असलेले भगवान शंकर म्हणजे खरोखरीच परिपूर्ण असा ब्रह्मानंद होता. अशा शंकरांनी स्वतःच भस्मासूर निर्माण करून त्याला भस्म आणायला पाठवले. भस्म आणण्याचे काम करता करता भस्मासूर गर्वाने फार उन्मत्त झाला. त्याच्या मनात अतिशय आसुरी विचार येऊ लागले. गायी आणि ब्राह्मण पाहिले की त्यांना मारून टाकावे असे त्याच्या मनात वाटे. या सर्वांना मारून येथे राक्षसांचे राज्य निर्माण करावे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनाही अन्य राक्षसांच्या मदतीने आपण जिंकून घ्यावे आणि त्यांचा संपूर्णपणे नाश करावा. अशा तऱ्हेने त्रिभुवन जिंकून इंद्राचे ऐवजी या त्रिभुवनावर स्वतःच राज्य करावे. त्यासाठी शंकरांना आपण वर मागितला पाहिजे असा विचार मनात ठेवून भस्मासूर एके दिवशी शंकरापाशी गेला आणि म्हणाला, भोलानाथ, आज मी सर्व पृथ्वी हिंडलो. सारी गाव, रान, जंगल आणि स्मशानं धुंडाळली. अगदी पृथ्वीचा कानाकोपरा पालथा घातला, पण मला शुद्ध भस्म कुठेही मिळाली नाही. माझा तर आत्तापर्यंतचा नेम आहे की तुम्हाला रोज नवीन चिताभस्म आणून द्यायचे. तेव्हा माझ्या या नियमात खंड पडू नये, यासाठी मी ज्याच्या ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म होईल असा मला वर द्यावा. भस्मासुराचे बोलणे ऐकून शंकरांनी लगेच हात वर करून भस्मासुराला वर देण्यासाठी तयार झाले. तेव्हा पार्वतीनाथ, कार्तिक स्वामी, गणपती, वीरभद्र आणि नंदिकेश्वरांनी शंकरांना सांगितले, पण शंकरांनी भस्मासुराला त्याने मागितलेला वर दिला. वर मिळताच भस्मासूर अतिशय आनंदाने नाचू लागला. त्याचा झालेला आनंद त्रिभुवनात मावेना. लगेच तो मृत्यूलोकात आला आणि संत, भक्त, गायी, ब्राह्मण यांना शोधून काढून त्यांचे भस्म करू लागला. सर्व अतिशय तपस्वी आणि विद्वान अशा ऋषींचे त्याने भस्म केले. 56 देशांचे राजे शोधून त्यांचे सुद्धा भस्म केले. सगळीकडे अनर्थ माजला. विद्वान ब्राह्मण आपल्या सर्व कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या भीतीने गुहात लपून बसले. आता भस्मासुरापुढे कुणाचे काही चालेना. नंतर भस्मासुराने आपल्या मनात विचार केला, प्रथम आपल्याला मिळालेल्या या वराने इंद्राचे भस्म करावे, मग विष्णू लोकात जाऊन पृथ्वीपालक विष्णूचे भस्म करावे, मग शंकरांचे भस्म करून पार्वतीला हिरावून घ्यावे. भस्मासुराच्या या कृत्याने पृथ्वीवर सर्वत्र हाहाकार माजला. सर्व ऋषी आणि 4 वर्णांचे लोक विष्णूजवळ गाऱ्हाणे घेऊन आले आणि भस्मासुराची सर्व हकीकत त्यांनी विष्णूला सांगितली. हे सर्वजण म्हणाले, देवा, शंकराने भस्मासुराला वर दिला आहे, त्यामुळे आता आमचे जगणे अशक्य झाले आहे. आपण पृथ्वीचे प्रतिपालक आहात, तेव्हा आम्ही सारे आता आपणास शरण आलो आहोत. आपण आम्हाला वाचवा. मग त्या सर्वांना घेऊन नारायण शंकराजवळ आले आणि भस्मासुराने त्रैलोक्याला कसे भस्म करत आहे याची सविस्तर हकीकत सांगितली. त्याच्या संकटातून आता आम्ही एवढेच जगलो आहोत, पण भस्मासूर कुठे आणि कसा येईल आणि डोक्यावर हात ठेवील सांगता येत नाही. शंकरा, मला तर तुमचा प्रांतही सुरक्षित दिसत नाही. पार्वती मातेला सांभाळा, विष्णूने अगदी स्पष्टपणे सांगितले. एकंदरीत तुमच्या सर्व हकीकतीवरून भस्मासुराचे मरण आता जवळ आले आहे असे मला दिसते. आता तुम्ही निश्चितपणे आपापल्या घरी जा, असे त्यांना शंकर म्हणाले. तेव्हा भस्मासूर
भस्मासूर नेहमीप्रमाणे आलेल्या जमावाकडे क्रूरदृष्टी टाकत म्हणाला की यांचे उद्या आपल्याला भस्म करायचे आहे. भस्मासुराला पाहताच रागावलेले शंकर म्हणाले, हे राक्षसा, तुझ्या भल्यासाठी तुला वर दिला आणि त्याचा तू असा उपयोग अनर्थपणाने करतो आहेस. त्याबरोबर भस्मासूर रागावून म्हणाला की मी काहीही करेन आणि त्रिभुवनाचा नाश करेन. असा उन्मत्त झालेला भस्मासूर सगळीकडे हाहाकार माजवत होता. भस्मासुराला मात्र याची जाणीव नव्हती. तो आपल्याला मिळालेला वर म्हणजे एक दिव्य शक्ती आहे असं समजत होता. त्यामुळे तो आता स्वतःला अजिंक्य समजून गर्वाने अगदी सगळीकडे फिरत होता. त्याचा सारासार विवेकच संपलेला होता. पण जे शंकराचे भक्त होते त्यांच्यावर मात्र त्यांची कृपादृष्टी होती. अशा रीतीने अहंकाराने उन्मत्त झालेल्या भस्मासुराला शंकर कधीही सापडणं शक्य नव्हतं. इकडे भवानीने सर्वांवरील संकट निवारण्यासाठी आपल्या बंधूची श्री विष्णूची प्रार्थना आरंभली. हे कमलनयना, कमलेच्या प्रियकरा, जगाला वंद्य असणाऱ्या जनार्दना, जगरक्षका, चक्रधरा, भवभय हरणाऱ्या शेषशायी भगवाना, तू आता प्रकट हो. विष्णूंनी जेव्हा साक्षात भवानीची प्रार्थना ऐकली त्याबरोबर मोहिनीच्या रूपात राक्षसाला आडवे आले. वडाच्या झाडाचे रूप घेऊन शंकर उभे होते. मोहिनीला पाहताच भस्मासूर म्हणाला की हे प्रिये, मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. चल, मला माळ घाल. मी जन्मभर तुझा दास होऊन राहीन. खरंच भस्मासुरा? होय मोहिनी. त्यावर मोहिनीचे रूप घेतलेले विष्णू भस्मासुराला म्हणाले, समोर जो मोठा वृक्ष दिसतो आहे ना, आमच्या कुळाचे आराध्य दैवत लपलेले आहे. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण आधी तू माझ्याबरोबर नृत्य कर. मी जिथे हात ठेवीन तिथे तू हात ठेवला पाहिजे. मी जे हावभाव दाखवीन ते तू दाखवले पाहिजेस. हीच तुझी परीक्षा आहे, तुझी कसोटी आहे. या कसोटीत तू आधी उत्तीर्ण हो. तुला ते सहज शक्यसुद्धा आहे, पण जर का यात काही चूक झाली तर मात्र कठीण आहे. कारण आमचे दैवत फार कडक आहे. ते जर कोपले तर सर्व ब्रह्मांडसुद्धा जाळून भस्म करून टाकील. अत्यंत सौंदर्यशालिनी मोहिनीवर मोहित झालेल्या भस्मासुराने तिच्या प्राप्तीच्या आशेने तिच्या साऱ्या अटी मान्य केल्या. शेवटी नाचता नाचता मोहिनीने आपले हात आपल्या मस्तकावर ठेवले. भस्मासुरानेही तसेच केले आणि तो जागच्या जागी भस्म झाला. भस्मासुराचे भस्म झालेली बातमी कळताच त्रिभुवनात अतिशय आनंद पसरला. शंकर आणि विष्णू हातात हात घालून अतिशय आनंदाने कैलास पर्वतावर आले. अंबिकेने दोघांची पूजा केली. खरोखरच दोघांची लीला अगाध आहे. त्या दोघांची पूजा केल्याने जगदंबेला आनंद झाला. अध्याय समाप्त. उद्या भेटूयात नवीन अध्यायाची कथा घेऊन. तोपर्यंत हरिओम.